आज वरण भाताचा बेत ठरला होता, पण वरण भातासोबत काहीतरी तोंडी लावायला पाहिजे. पापड आणि चटणी तर नेहमीचीच आहे, पण आता आपल्याला उन्हाळा लागला तर आंबट काहीतरी खावंसं वाटतं. माझ्याकडे कैरी आणलेली होती. मी ठरवलं त्याचं आज आपण छान चटकदार चविष्ट असं लोणचं तयार करू. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर मी लोणच्यासाठी कैरी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे काप कट करून घेतले. त्यानंतर रामबंधू लोणच्याचा मसाला घेतला होता, तो 4 ते 5 चमचे मी यात टाकून घेतला. 2 चमचे मीठ टाकलं. लोणच्याला थोडंसं मीठ जास्त असलेलं लोणचं छान टिकतं. आणि तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. ते छान गार झाल्यानंतर त्यावर टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. असं हे झटपट तयार होणारं लोणचं आज मी पहिल्यांदाच करून बघितलं. नेहमी तर मी घरीच मसाला तयार करून लोणचं करत असते, पण हे लोणचं देखील चवीला अगदी अप्रतिम असं झालं होतं. गरम गरम वरण भात, त्यावर तूप आणि लोणचं आणि पापड. तर हे तर चवीला इतकं छान झालं होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.